नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं RRB अँड SS एक्झाम पॅटर्न आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 8 आहे, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वेच्या गट क आणि गट ड च्या संवर्गांसाठी जे आहे संपूर्ण परीक्षाभिमुखाची अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या, कारण का आपण आपल्या चॅनलवर रेल्वे आणि SSC संदर्भाचे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण अपडेट मराठी भाषेमधून सर्वात प्रथमतः आपण तुम्हाला जे आहे ते उपलब्ध करून देत असतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानचे जे आपले GK GSC IMP क्वेश्चन्स आहेत ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आणि जर आपल्या या सिरीजचे मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन पाहता येतील, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही तेथून देखील संपूर्ण व्हिडिओचे भाग पाहू शकता. आणि मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओचे भाग पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक प्रश्न या ठिकाणचा आपल्या कोकण रेल्वेसाठी अतिशय IMP आहे मित्रांनो. सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग आणि पाहू यामधले काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा पहा, काय म्हणतो, भारतीय रेल्वेची राष्ट्रीय रेल्वे योजना कोणत्या वर्षापर्यंतचे उद्दिष्ट ठरवते? जी काही नॅशनल रेल प्लॅन आहे, तर कोणत्या वर्षापर्यंतचं उद्दिष्ट जे आहे ते ठरवते? तर उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 2030 पर्यंतचं जे की उद्दिष्ट ठरवते. भारतीय रेल्वेने भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी आणि 2050 पर्यंतच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन 2030 पर्यंत फ्युचर रेडी रेल्वे नेटवर्क तयार करण्यासाठी जे आहे नॅशनल रेल प्लॅन, ज्याला आपण NRP असं म्हणतो, जे आहे 2030 जे की तयार केला गेलेला आहे. तर हा एक IMP प्रश्न आहे, चालू घडामोडी देखील आपण म्हणू शकतो. तर हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं जे की अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 या ठिकाणी पहा, काय म्हणतो, क्युरिओसिटी हे अंतराळ यान कोणत्या ग्रहावर संशोधन करत आहे? तर क्युरिओसिटी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ब, मंगळ या ग्रहावर जे आहे जे की संशोधन करत आहे. तर क्युरिओसिटी हे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेचे रोवर असून ते ऑगस्ट 2012 पासून मंगळ ग्रहावरील हवामान, खडक आणि जीवनसृष्टीच्या संभवतेचा अभ्यास जो की करत आहे. पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या संवर्गांमधील टेस्ट सिरीज आणि जे ग्रुप सीचे पदे आहेत त्या संबंधितलं टेक्निकलसाठी जे आहे अनेक सारे आपल्याला मेसेज करत होते. त्यामुळे आपण कोकण रेल्वेच्या परिपूर्ण अभ्यासक्रमानुसार जे आहे संपूर्ण आपण टेस्ट सिरीजची बॅच देखील सुरू केलेले आहे. जे विद्यार्थी अजूनही आपल्या KRCLच्या स्पेशली टेस्ट सिरीज बॅचमध्ये इनरोल झाले नसेल, त्यांनी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे आहे संपूर्ण आपली टेस्ट सिरीजची बॅच घेऊ शकता, ज्यामध्ये प्रत्येकी तुमच्या पदानुसार तुम्ही ALP साठी अर्ज केला असेल, किंवा टेक्निशियन थर्डसाठी अप्लाय केला असेल, किंवा इतर कोणत्याही पदासाठी ग्रुप सी किंवा डीच्या अप्लाय केला असेल, त्या सर्वांसाठी आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे त्यात अवेलेबल झाली आहे, ज्यात तुम्हाला त्याचं टेक्निकल ॲबिलिटीचे देखील आपण टेक्निकल MCQ बँक त्या ठिकाणी आपण जे आहे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तुम्हाला KRCLचं इतरत्र कोणतेही महागडं जे काही स्टडी मटेरियल घेण्याची अजिबात गरज नाही. लगेचच्या लगेच ग्रुप सीच्या पदासाठी आपला टेक्निकल ॲबिलिटीसाठी MCQ क्वेश्चन बँक आणि टेस्ट सिरीज मिळवून घ्या. व ग्रुप डी मेंटेनन्ससाठी देखील आपण जे आहे टेस्ट सिरीजची बॅच की सुरू केलेली आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर यामध्ये कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की नर्मदा ही जी नदी आहे जे की अरबी समुद्रात मिळते. तर नर्मदा आणि तापी या भारताच्या प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या असून त्या खच्चद्रीमधून वाहतात आणि अरबी समुद्रात जे की मिळतात. तर गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या पूर्ववाहिनी नद्या असून त्या बंगालच्या उपसागराला जे आहे ते मिळतात. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे, ब्रेटन वुड्स संस्था म्हणजे खालीलपैकी कोणत्या 2 संस्था आहेत? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की IMF आणि वर्ल्ड बँक हे जे थोडक्यामध्ये आहेत. आता सांगायचं झालं तर 1944 मध्ये अमेरिकेतील ब्रेटन वुड्स परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF असं म्हणतो, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो, आणि जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक असं ओळखतो, या 2 संस्थांची स्थापना जी आहे ती झाली. म्हणून त्यांना ब्रेटन वुड्स सिस्टर्स किंवा संस्था असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? तर जी आपली कॉन्करंट लिस्ट आहे त्याची जी आहे संकल्पना, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की ऑस्ट्रेलिया या देशाच्या थोडक्यामध्ये जे की संविधानावर आधारित आहे. तर भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचीतील समवर्ती यादी ही संकल्पना तसेच दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही वैशिष्ट्ये ऑस्ट्रेलियाच्या संविधानाकडून घेण्यात आलेली आहे. पर्याय नंबर त्यामुळे याचं सी हे उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, चंद्रयान 4चा प्रमुख उद्देश काय आहे? चंद्रयान 4, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की चंद्राच्या नमुन्याचे पृथ्वीवर परत आणणे. जे चंद्राचे जे नमुने आहेत ते पृथ्वीवर परत आणणे, ज्याला आपण सॅम्पल रिटर्न असं देखील म्हणतो, हा जो आहे थोडक्यामध्ये याचा उद्देश आहे. पर्याय नंबर याचं, त्यामुळे बी हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये वाहतुकीसाठी कोणत्या प्रकारच्या ट्यूबचा वापर केला जातो हायपरलूपमध्ये? तरच उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की व्हॅक्यूम ट्यूबचा जो आहे तो वापर केला जातो. तर हायपरलूप तंत्रज्ञानात हवेचा रोध कमी करण्यासाठी लो प्रेशर किंवा व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जातो, ज्यामुळे जे पॉन्ड्स आहेत जे की अतिवेगाने धावू शकतात. पर्याय नंबर अ, त्यामुळे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे, स्टेट ऑफ हॉर्मोज कोणत्या दोन देशांना जोडतो? तर स्टेट ऑफ हॉर्मोज, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की ओमान आणि इराण या दोन देशांना जे आहे ते जोडतो. तर कालच्या देखील आपण सेशनमध्ये हा क्वेश्चन जे आहे तो पाहिलेला होता मित्रांनो. त्यानंतर 9वा प्रश्न, कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या उद्देशाने वापरलं जातं? जे CCS आहे ते, तर याचं उत्तर आहे पर्यावरण जे की अ, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकणे यासाठी जो आहे तो वापरला जातो. तर CCSचा फुल फॉर्म काय होतो? CCSचा फुल फॉर्म होतो कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज असा होतो, आणि हे एक पर्यावरणीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये उद्योग व वीज प्रकल्पामधून उत्सर्जित होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे पकडून तो भूभागात कायमस्वरूपी साठवला जातो, जेणेकरून जागतिक तापमानाला जो काही तापमानवाढीला आळा बसेल, हा याचा उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, आयर्न व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की जम्मू आणि काश्मीर या जे आहे थोडक्यामध्ये पण केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. पर्याय नंबर सी याचं त्यामुळे उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता देश G7चा सदस्य नाही? तर G7चा ग्रुप ऑफ 7 कंट्रीजचा जो काही संघ आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की ऑस्ट्रेलिया हा जो आहे थोडक्यामध्ये नाही. तर G7चे जे सदस्य देश आहेत ते कोणकोणते आहेत असा जर प्रश्न आला तुम्हाला, तर उत्तर आहे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान. हे जे आहे सगळे 7 प्रगत देशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा G7 मध्ये अधिकृत जे की सदस्य नाही, त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये देखील जे प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत सेम या फॉर्मॅटवर, आणि जो TCSचा फॉर्मॅट आहे त्यानुसार आपण परिपूर्ण जे आहे ते कव्हर केलेले आहेत, आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतील. त्यानंतर प्रश्न 12वा असा आहे, फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो फोटोसिंथेसिसमध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की ऑक्सिजन वायू जो आहे तो बाहेर पडतो. तर वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी वापरून ग्लुकोज तयार करतात, आणि उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन जे आहे ते वायू जो आहे तो बाहेर पडतो. त्यानंतर प्रश्न 13वा असा आहे, भारतीय रेल्वेच्या गतिशक्ती योजनेचा उद्देश काय आहे? तर जी गतिशक्ती योजना आहे त्याचा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की रेल्वे माल वाहतूक क्षमता वाढवणे, हे जे आहे थोडक्यामध्ये गतिशक्ती योजनेचा उद्देश आहे. तर PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत रेल्वेच्या गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल धोरणाचा मुख्य उद्देश हा लॉजिस्टिक खर्च कमी करणे, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास करणे आणि रेल्वे माल वाहतूक वाढवणे हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, सिंधू संस्कृती ज्याला आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हणतो चे बहुतेक शहर कोणत्या नदीच्या काठी होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सीच आहे, जे की सिंधू नदीच्या काठी होते. त्यानंतरचा प्रश्न 15वा असा आहे, इन्फ्लेशन टार्गेटिंगचा उद्देश काय आहे? तर इन्फ्लेशन टार्गेटिंग, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की चलनवाढ एका ठराविक मर्यादित ठेवणे हे जे थोडक्यामध्ये आहे. तर चलनविषयक धोरणाचा भाग म्हणून मध्यवर्ती बँक जे की RBI महागाई चलनवाढ एका विशिष्ट मर्यादेमध्ये जे की नियंत्रित ठेवण्याचे उद्देश ठेवते, यालाच इन्फ्लेशन टार्गेटिंग असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 16वा असा आहे, चेर्नोबिल आपत्ती कोणत्या वर्षी घडली? चेर्नोबिल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 1986ला जे आहे ती घडलेली आहे. तर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प अपघात हा जगातील सर्वात भीषण अणु अपघात मानला जातो, जो 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील चेर्नोबिल येथे जे आहे ते घडला होता, जे की सध्याचं युक्रेन आहे या ठिकाणी जे आहे ते घडलेला होता. तर असे काही IMP क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा असा आहे, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा जो की संस्थापक सदस्य नाही? ब्रिक्सचा म्हटलेला आहे,
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की दक्षिण आफ्रिका, याचा जो की काही संबंध नाही संस्थापक सदस्य म्हणून. तर सुरुवातीला सांगायचं झालं तर 2006 मध्ये ही संस्था जी काही BRIC, ज्याला आपण ब्रिक असं म्हणतो, ब्रिक्स नाही बरं का, ब्रिक असं जे आहे ते म्हणतो. म्हणजे काय, यामध्ये फक्त बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया आणि सी म्हणजे चायना, असे फक्त 4च देश जे आहे ते होते जेव्हा त्याची स्थापना झाली. आणि दक्षिण आफ्रिका हा देश जो आहे थोडक्यामध्ये 2010 साली, कधी 2010 साली जो आहे यामध्ये सामील झाले. त्यानंतर जे आहे या समूहाचं नाव ब्रिक्स असं जे आहे ते झालं. म्हणजे की पहिलं यसचा उच्चार नव्हता, यस त्यामध्ये नव्हताच, पण 2010 नंतर यस जो आहे यामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका हा मूळ संस्थापक सदस्य नाही. त्यानंतरचा प्रश्न 18वा असा आहे, डॉर्क मॅटरच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. डॉर्क मॅटर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की ते गुरुत्वाकर्षण प्रभाव दाखवते परंतु प्रकाश उत्सर्जित करत नाही. हे जे आहे याच्या संदर्भाचं हे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा, समुद्रातील एल निनो चा भारतीय मान्सूनवर कसा परिणाम होतो. एल निनोचा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की मान्सून कमकुवत किंवा कोरडे राहतो. हे जे आहे याचा पराभव आहे. तर एल निनोच्या काळात पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी असामान्यपणे गरम होते, ज्यामुळे वातावरणातील हवेचा जो चक्र आहे त्यामध्ये बदल होऊन नैऋत्य मोसमी वारे कमकुवत होतात आणि दुष्काळ किंवा कमी पावसाची परिस्थिती निर्माण जी आहे ती होते. त्यानंतरचा प्रश्न जो काही 20वा आहे तो, कुंभमेळा कोणत्या नदीच्या काठी साजरा केला जातो. कुंभमेळा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की वरील सर्व. म्हणजेच काय, तर जो काही कुंभमेळा आहे ज्यामध्ये या तिन्ही नद्यांचा समावेश होतो. तर या प्रयागराज या ठिकाणी पहा, प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम आहे प्रयागराज येथे. हरिद्वारमध्ये जे की गंगा नदी आहे, नाशिकमध्ये गोदावरी आहे, उज्जैनमध्ये शिप्रा आहे. तर याच्यामुळे पर्याय नंबर जे की डी हे उत्तर होईल, वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न जो काही 21वा आहे तो, स्टॉकहोम सिंड्रोमचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे. पर्याय नंबर बी, जे की मानसशास्त्र याच्याशी हा संबंधित आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, क्रेडिट रेटिंग म्हणजे काय. तर क्रेडिट रेटिंग कशाला म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की कर्जाची परतफेड क्षमता, याला जे आहे क्रेडिट रेटिंग असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, हंटिंग रोम कोणत्या प्रकारचा रोग आहे. हंटिंग रोम, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अनुवांशिक याचा जे संदर्भाचा हा रोग आहे. तर हंटिंग डिसीज हा एक दुर्मिळ अनुवांशिक मज्जासंस्थेचा आजार आहे, जो मेंदूच्या पेशींच्या रासामुळे होतो आणि पालकांकडून मुलांकडे सदोष जनुकाद्वारे देखील संक्रमित हा होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, RSS ची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर याचं उत्तर आहे 1925, पर्याय नंबर बी, जे की डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 25वा, स्वतंत्र जे काय स्वर्ण त्रिकोण आहे ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल असं म्हणतो, कोणत्या देशांचे समूह आहे गोल्डन ट्रायंगल म्हणून. तर पर्याय नंबर बी याचं उत्तर होईल. त्यामध्ये नाव आहे थायलंड, लाओस, म्यानमार या देशांचा समूह आहे. तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या आणि भूगोलाच्या संदर्भात आग्नेय आशियातील थायलंड, लाओस आणि म्यानमार या 3 देशांचा सीमा एकत्र येणाऱ्या पर्वतीय भागाला बेकायदेशीर अफू किंवा अंमली पदार्थ उत्पादनासाठी गोल्डन ट्रायंगल असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर बी असं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण GK GRC पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी तुमचं ग्रुप सीचा असो किंवा डीचा असो, ज्यामध्ये ALPचा असो, ट्रॅक मेंटेनर असो, टेक्निशियन थर्ड असो, SST असो किंवा कोणतंही इतर पद आहे ग्रॅज्युएशन बेस ऑपरेटिंग मधले कोणत्याही पदासाठी, जर तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा टेक्निकल हवा असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. सर्व काही मिळून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.